नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन नॅव्हिगेटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही तलाठी भरती 2026 किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर ही व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या सिरीजमध्ये आपण इंग्रजी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. प्रत्येक टॉपिकसोबत परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या उदाहरणांसह MCQs देखील पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची तयारी अधिक प्रभावी होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिक नंबर फर्स्ट, आर्टिकल्स. ए, अँड आणि द चा योग्य वापर ओळखण्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. जसे की चूज द करेक्ट आर्टिकल. ही इज डॅश ऑनेस्ट मॅन. द आन्सर इज एन. सेकंड एक्झाम्पल, आय सॉ डॅश एलिफंट इन द झू. आन्सर आहे एन. सेकंड टॉपिक, टेन्सेस. वाक्यातील काळ ओळखणे आणि योग्य क्रियापद निवडणे. यामध्ये तुम्हाला एखादे वाक्य दिले जाईल, त्याचा काळ ओळखला जाईल किंवा एखाद्या शब्दाचा प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचरमधला शब्द विचारला जाईल. जसे की इथलं उदाहरण पहा. शी डॅश टू स्कूल एव्हरी डे. गो, गोज, गोईंग, गॉन. यामधील तुम्हाला ॲप्रोप्रिएट शब्द इथे फिल करायचा आहे. सेकंड एक्झाम्पल, दे डॅश क्रिकेट yesterday. दे प्लेड क्रिकेट yesterday. थर्ड टॉपिक आहे सिनॉनिम्स. दिलेल्या शब्दाचा समानार्थ असलेल्या इंग्रजी शब्द ओळखणे. सिनॉनिम्स म्हणजेच आपले समानार्थी शब्द. यामध्ये आपल्याला एखादा शब्द दिला जाईल, त्याचे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचे असतात. त्यानंतर चौथा टॉपिक आहे एंटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. यामध्ये अजून कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत, कारण हे खूप बेसिक टॉपिक आहे. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. अनेक शब्दांऐवजी वापरला जाणारा एक योग्य इंग्रजी शब्द ओळखणे. वन हू टीचेस स्टुडंट. म्हणजे एखाद्या ग्रुपला आपण डिस्क्राईब करतो, तो शब्द आपल्याला इथे निवडायचा असतो. जसं की डॉक्टर, सगळ्यांचा इलाज जो करतो तो डॉक्टर. इंजिनियर, बिल्डिंग्स बांधतो किंवा कोणत्याही प्रकारचा इंजिनियर असू दे, त्याच्यासाठी हा शब्द आपण वापरतो. तशा प्रकारचं उदाहरण त्यांनी इथे दिलेले आहे. तर दुसरं उदाहरण म्हणजे वन हू राईट बुक्स, म्हणजेच पुस्तके लिहितो तो. त्यानंतर 6वा टॉपिक्स आहे इडियम्स अँड फ्रेजेस. इंग्रजीतील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ ओळखणे. इडियम्स म्हणजे आपले वाक्यप्रचार आणि फ्रेजेस. उदाहरणार्थ, अ पीस ऑफ केक मीन्स. इथे ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील, त्या ऑप्शनमधला योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. सेकंड ऑप्शन हिट सेकंड ऑप्शन हिट द बुक्स मीन स्टडी सिरियसली. 7वा टॉपिक आहे व्होकॅब्युलरी. इंग्रजी शब्दांचा अर्थ, योग्य वापर आणि शब्दसंग्रह यावर आधारित प्रश्न या टॉपिकमध्ये विचारले जातात. उदाहरणार्थ, मीनिंग ऑफ ब्रेव्ह किंवा मीनिंग ऑफ रॅपिड. मीनिंग ऑफ रॅपिडचा अर्थ आपल्याला इथे द्यायचा असतो किंवा त्याचं सिनॉनिम्स आपल्याला थोडक्यात इथे सिलेक्ट करायचं असतं. त्यानंतर स्पेलिंग्स. योग्य स्पेलिंग्स ओळखणे. आपल्याला एकाच प्रकारचे 4 शब्द दिलेले असतात, त्यामध्ये काही ना काहीतरी मिस्टेक्स केलेली असते. एक अल्फाबेट कमी दिलेलं असतं किंवा एक अल्फाबेट जास्त दिलेलं असतं. त्यामध्ये आपल्याला करेक्ट स्पेलिंग ओळखायचं असतं. त्यानंतर प्रिपोजिशन. वाक्यात योग्य प्रिपोजिशन निवडणे. म्हणजेच इन, म्हणजेच योग्य त्या ठिकाणी योग्य ते प्रिपोजिशन वापरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं असतं. जसं की उदाहरणार्थ, शी इज गुड ॲट इंग्लिश. देन द बुक इज ऑन द टेबल. नेक्स्ट टॉपिक कंजक्शन. 2 वाक्ये किंवा शब्द वाक्यांशी जोडणारे शब्द ओळखणे. म्हणजेच 2 वाक्य एकत्र जोडतात त्यावेळी जो आपण शब्द वापरतो तो इथे पाहायचा असतो. एक्झाम्पल, राहुल इज पुअर बट ऑनेस्ट. सेकंड, आय स्टेड ॲट होम बिकॉज इट वॉज रेनिंग. ही त्याची काही उदाहरणे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर 11वा टॉपिक जो की खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस. ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये किंवा पॅसिव्ह व्हॉईसचे ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करणे हे खूप ट्रिकी आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉईस दिलं जाईल आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉईस तुम्हाला ऑप्शन्समधून ओळखायचं असेल. तसेच तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉईस दिलेलं असेल किंवा पॅसिव्ह व्हॉईस ओळखायचं असेल. त्यानंतर 12वा टॉपिक आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये किंवा उलट रूपांतर करणे. उदाहरणार्थ, ही सेड आय एम हॅपी. याचे इनडायरेक्ट स्पीच कोणते? आन्सर आहे ही सेड दॅट ही वॉज हॅपी. एक्झाम्पल नंबर 2, शी सेड आय हॅव फिनिश्ड माय वर्क.
शी सेड दॅट शी हॅड फिनिश्ड ॲट वर्क यामध्ये तुम्हाला ग्रामरचा चांगल्यारीत्या अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही हे क्वेश्चन इझिली आणि लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकता. टॉपिक नंबर 13 एरर डिटेक्शन. वाक्यातली व्याकरणाची चूक ओळखणे. म्हणजेच तुम्हाला एखादे वाक्य दिले जाईल, त्यात तुम्हाला एखादी चूक दिली जाईल. वेगळं प्रोनाऊन तिथे यूज केलेलं असेल, वेगळं कंजक्शन यूज केलेलं असेल, अशी ग्रामॅटिकल चूक तुम्हाला यातून शोधून योग्य वाक्य द्यायचं आहे. इथे त्यांनी उदाहरण दिलं, शी डोंट लाईक कॉफी अँड ही गो टू स्कूल एव्हरी डे. टॉपिक नंबर 14 सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग सुधारून योग्य पर्याय निवडणे. म्हणजेच शी डोंट नो द आन्सर यामध्ये डोंट हा चुकीचा शब्द त्यांनी यूज केलेला आहे. त्या जागी डझंट असायला पाहिजे होतं. अशा प्रकारच्या चुका त्यामध्ये दिलेल्या असतात, त्या तुम्हाला सुधारून योग्य वाक्य तयार करायचं असतं. त्यानंतर टॉपिक नंबर 15 रीडिंग कम्प्रिहेन्शन. दिलेला परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे. तुम्हाला एक छोटा पॅसेज दिलेला असेल आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले गेले असतील. त्या त्या पॅराग्राफमधून आन्सर शोधून तुम्हाला त्या क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे असतात. त्यानंतर 16 टॉपिक आहे क्लॉज टेस्ट. रिकाम्या जागेत योग्य शब्द भरून परिच्छेद पूर्ण करणे. तुम्हाला एखादा पॅराग्राफ दिलेला असेल, तर त्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला काही ब्लँक जागा दिलेल्या असतील, तर त्या जागा तुम्ही योग्य ते शब्द वापरून त्या फिल करायच्या आहेत. त्यानंतर टॉपिक नंबर 17 सेंटेन्स अरेंजमेंट. विस्कळीत शब्द किंवा वाक्य क्रमाने लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे. उदाहरणार्थ स्कूल, एव्हरी, गोज, रवी, डे, टू. याचं पूर्ण अर्थपूर्ण वाक्य ऑप्शन नंबर ए सारखं होईल. रवी गोज टू स्कूल एव्हरी डे. तसंच त्यांनी दुसरे उदाहरण हे दिले आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 18 फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागेत योग्य शब्द किंवा क्रियापद निवडणे. उदाहरणार्थ शी डॅश सिंगिंग नाव, शी इज सिंगिंग नाव. सेकंड उदाहरण दे डॅश फुटबॉल एव्हरी संडे, दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. त्यानंतर टॉपिक नंबर 19 क्वेश्चन टॅग्स. वाक्याच्या शेवटी योग्य क्वेश्चन टॅग्स निवडणे. म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन टॅग्सचा प्रॉपर अभ्यास करावा लागेल. आरच्या वेळेला कोणतं येईल, दॅटच्या वेळेला कोणतं येईल, डूच्या वेळेला कोणतं येईल, असे प्रत्येक क्वेश्चन टॅग तुम्हाला निवडावे लागतील आणि त्याचा तुम्हाला नीट अभ्यास करावा लागेल. उदाहरणार्थ यू आर अ स्टुडंट डॅश, यू आर अ स्टुडंट आरंट यू. सेकंड एक्झाम्पल ही कॅन स्विम, कांट हिम. त्यानंतर टॉपिक नंबर 20 मॉडेल ऑक्झिलरीज. कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड, वूड यांसारख्या मॉडेल व्यवस्था योग्य वापर करणे. इथेही सेम तुम्हाला एक वर्ड ब्लँक दिलेला असेल, 4 ऑप्शनमधून तुम्हाला योग्य तो ऑप्शन इथे फिल करायचा असेल. यू डॅश वेअर अ हेल्मेट while रायडिंग अ बाईक, मस्ट. सेकंड डॅश आय कम इन सर, मे आय कम इन सर. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या टॉपिकमध्ये विचारले जातील. इंग्लिशचे प्रश्न तुम्हाला लगेच सोडवण्यासाठी तुम्हाला ग्रामरचा प्रॉपर अभ्यास करावा लागेल आणि ग्रामरचे सगळे रूल्स तुम्हाला नीट लक्षात ठेवावे लागतील. मित्रांनो, आजचा इंग्रजी विषयातील टॉपिक इथेच संपतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि अशा तलाठी भरती, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांच्या दर्जेदार व्हिडिओसाठी एज्युकेशन नॅव्हिगेटर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.